एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले। अद्यापही याबाबत सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे। मात्र हा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते समजले जाणारे नेते ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची उमेदवारी मागे घेतली ते म्हणजे अंबादास दानवे यांनी म्हटलंय की दोन्ही शिवसेना एक झाली पाहिजे। राज्यात भाजप शिवसेनेला हळूहळू संपवतंय। आज शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजप आपला उमेदवार देत आहे। ज्या जागा शिवसेनेला मिळायला हव्या होत्या त्या जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्या किंवा राष्ट्रवादीला दिल्या असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। त्यामुळे 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही शिवसेना एक होण्याची शक्यता आहे। मात्र खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? राजकारणात पडद्यामागून काय घडतंय? भाजप 2029ला स्वबळावर लढणार आहे? भाजप सर्वच नेत्यांना प्रवेश का देत आहे? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। एकनाथ शिंदे शिवसेनेतून काही आमदारांचा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं। त्यामुळे एकनाथ शिंदे अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। मग विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या आणि शिंदे गटाला मोठं यश मिळालं। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले आणि काही दिवसांनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली। त्यामुळे महायुतीतील वाद मिटला। महापालिकेला देखील असंच घडलं। शिंदे अधिक जागेसाठी आग्रही होते आणि त्यांनी जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या। मात्र त्यानंतर साताऱ्यावरून भाजप व शिंदे गटात मोठा वाद झाला। मग विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीत वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला। एकनाथ शिंदे छोट्या मोठ्या गोष्टींवरून दिल्ली गाठत असल्यानं देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये दरी निर्माण होत चालल्याची माहिती आहे। तसंच पावला पावलावर एकनाथ शिंदे भाजपला अडवून धरतायत। त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते शिंदेंवर नाराज असल्याची माहिती आहे। भविष्यात शिंदे अधिक जड ठरू शकतात। त्यामुळे भाजप आतापासून शिंदेंना मेसेज देत भविष्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची जाणीव करून देत असल्याची चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र याच बालेकिल्ल्यावर आता भाजपनं कब्जा केला आहे। संभाजीनगर महापालिकेवर आता भाजपची सत्ता आहे। आता विधान परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला मिळेल असं वाटलं होतं। मात्र ही जागा भाजपनं आपल्याकडे खेचून घेत सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली। त्यामुळे या ठिकाणाहून आता शिवसेनेची पकड सुटली। मात्र असं असताना या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे। त्यातच शिवसेनेत गट तट करून भाजप कुरघोडी करत आहे। हातपाय छाटून शिवसेना संपवायला निघालेत अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली। सत्तेमध्ये आज ज्या पद्धतीने मुंडका म्हणजे आमची महापालिका होती, मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती। मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला। आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले। म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे। तिथे आमचा अंतिम निर्णय होईल। पक्षाची भूमिका आपल्या नेत्याकडे मांडायची। आपल्या नेत्याला मी जे मुंडका हा शब्द कशासाठी वापरला की हे जे सत्तेचे मुंडके होते खुर्च्यावर बसलेले ते महापौर असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, तेच बाजूला गेले। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो मी। आमची फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एकच विनंती आहे, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्रीच याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतात। सन्माननीय मुख्यमंत्र्याचा आदेशाचा पालन करणारे तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। परंतु खालचे लोक ज्या पद्धतीने ट्रीट करू लागले, ज्या पद्धतीने काम करू लागले, हे शिवसेना कुठंतरी कमकुवत करण्याचं काम आहे। आणि शिवसेना एकदा कमकुवत झाली तर इथे 6 पैकी किती आमदार पुढे निवडून येतील आज तर मला त्याची गॅरंटी देता येत नाही। परंतु एक कणखर नेतृत्व, राज्याचा मुख्य नेता म्हणून पुढच्या भविष्यामध्ये याचे परिणाम कदाचित 29 मध्ये वेगवेगळे लढले गेले तर एकनाथ शिंदेची पसंतीला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित, सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबाला आहे। मी काही ज्योतिष्य नाहीये, पण मला जे समजतं
ही सर्व परिस्थिती टिकवण्याची जबाबदारी आपल्या नेत्याला हे सर्व बोलावं आणि नेत्यांनी जो अंतिम निर्णय दिला तो आमच्या 6 आमदार 1 खासदार, इतकी मोठी ताकद मला वाटत नाही, इतकी मोठी शक्ती कुठं होती. परंतु ह्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर जे परिणाम झाले आणि त्याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कमकुवत होऊ लागलो. भविष्यामध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही, शक्तिशाली राहणार. हे संदेश द्यायचा असेल तर पहिले आमचे जे 6 मुंडके आमदार म्हणून आणि 1 जे खासदार म्हणून यांनी तरी एकत्रित राहायला पाहिजे. हे एकत्रित राहिले तर आम्हाला सर्व पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता आम्हाला संरक्षण देईल. सध्या शिंदे गटाच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. त्यावरून दानवेंनी टीका करत शिवसेना एक झाली पाहिजे असं म्हटलंय. रायगडची जागा देखील संख्याबळानुसार शिंदे गटाला मिळणं अपेक्षित होतं, मात्र ती देखील राष्ट्रवादीला मिळाली. भाजप शिवसेनेला संपवतंय, भाजप थेट मुंडकच कापतंय. शिंदे गटातील नेत्यांना देखील आता जाणीव होतीये असं दानवेंनी म्हटलंय. सगळ्या मतदारांना वाटलेलं आहे. एकही मतदार आम्ही सोडणार आहे की त्याला आम्ही भेटणार. सत्ताधाऱ्यांचं जागा वाटप झालं. भाजपाला 11, त्या दुसऱ्या शिवसेनेला 4 आणि एनसीपीला 2. म्हणजे भाजपचं पारडं जड आहे. भाजप इतर स्वतंत्र पक्षांसोबत दुजाभाव करत आहे असं स्पष्ट होतं. बिलकुल. ज्या जागा शिंदे गटाला मागच्या होत्या किंवा आम्ही एकत्रित असताना शिवसेना म्हणून लढलेलं होतं, त्या सुद्धा जागा त्यांना मिळवता आले नाही. त्याचं उदाहरण संभाजीनगर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य ज्याचे जास्त त्याची जागा असं गणित लावलं तर रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य जास्त आहे. मग तिथे राष्ट्रवादीला जागा कशी सुटली हा एक प्रश्न आहे. बरोबर का? भारतीय जनता पार्टी सदस्यावर बोलते. परभणीमध्ये अजितदादांच्या पक्षाचे जास्त लोक, तिथे शिंदे गट लढतोय. याचा अर्थ मला असं वाटतं की सोयीचं राजकारण करतील. भारतीय जनता पार्टीने आधीच म्हटलेलं आहे की मोठ्या माणसात छोट्या माणसाला किळत असतो, तसं हळूहळू एक पाठ, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादांच्या पक्षाची आणि शिंदेचा जो गट आहे त्याची करते. संभाजीनगरमध्ये शिवसेना एकत्र असताना प्राबल्य होतं. महापालिका नुकसान झालं, जिल्हा परिषदेत नुकसान झालं, आता तुमची दावा असणारी जागा सुद्धा गेली. म्हणजे या शहरातली शिवसेना संपुष्टात आणताय भाजप. भारतीय जनता पार्टीचं टार्गेट असतं की शिवसेनाच संपली पाहिजे. कारण शिवसेना त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही, दुश्मन वाटते शिवसेना भारतीय जनता पार्टीला. हे प्रूव्ह होतंय. आणि मला असं वाटतं जे कोणी गद्दारी केली त्यांच्या लक्षात येत नाही, आता हळूहळू लक्षात येत असेल. आता वेळ आली आहे का म्हणजे हा दोन्ही शिवसेनेने विचार करायचा. परवाच कुठेतरी बोललो, या शिवसैनिकांना याची खंत वाटतेच ना की भारतीय जनता पार्टी काय करते की आतापर्यंत इथल्या जागा शिवसेनेनंच लढत आले. म्हणजे मला असं वाटतं तनवाने 2दा लढले, इथल्या लढले, मी लढलो. 25-30 वर्षात तरी शिवसेनाची जागा लढत आलेली. भारतीय जनता पार्टी ही जागा कधीच लढली नाही. भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केला होता. एकदा तर भारतीय जनता पार्टीनं युती असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं होतं. जांभळ ज्यावेळेस होते, पण त्यावेळेस तनवाने निवडून आले होते. भारतीय जनता पार्टी तरी अशा पद्धतीनं राजकारण आधीपासून करत आलेलीच आहे. असं आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची ही वेळ आहे का, नाहीतर दोन्हीही संपून जातील अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. ही बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही. वेळ नाही एकत्र एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं. मला एकट्याला वाटून काही फायदा नाही. हे सर्व राजकारण पाहता दोन्ही शिवसेना एक होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय. राजकारणात काही होऊ शकतं. भविष्यात दोन्ही शिवसेना एक होऊ शकतात आणि भाजपसोबत लढून आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतात. मात्र दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर पक्षाचा प्रमुख नेता कोण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुख्य नेत्याच्या वादावरून दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता कमी दिसते.
मात्र याचाच फायदा घेत भाजप सर्व पक्षातील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन आतापासूनच 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहे. तुम्हाला काय वाटतं, दोन्ही शिवसेना एक होऊ शकतात का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.